लॉंगॉनला एक अप्रतिम क्षेत्ररक्षक देखील आहेत. धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवरील षटकार. यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, लेग ब्रेकचा हा चेंडू होता. गोलंदाज हरी जोशी आहे. हरी जोशीने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांमध्ये 23 धावा खर्च केले होते, परंतु सेकंड स्पेलमध्ये 4थ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की खूप मोठी टोटल बनवेल. त्यावेळेस धावसंख्येला ब्रेक लावलं होतं गोलंदाज हरी जोशीने. यावेळेस चांगला चेंडू आहे, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये, गॅपमध्ये चेंडू आहे. यावेळेस एक धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आपण पाहतो आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेस केतन मात्र आणि ऋतिक पाटीलमध्ये धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 8 धावा धावफलकावरती आहेत. खूप मोठं आयोजन आपण पाहतोय. करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 ही भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. एकूण 32 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. लॉंग लेगच्या दिशेने फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय गॅप मधून आणि चेंडू जातोय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये येतोय हा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेले. इन डबल फिगर मध्ये 12 धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात केली वडवली वाकलन या टीमने, कारण की टॉस गमावला होता. धावसंख्या 12. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. कुणाल म्हात्रे जे फाउंडर आहेत त्यांची टीम, रोहित मुंडे, अभिषेक, दीपेश म्हात्रे, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय करण धुळे, तसेच शुभम मस्कर. या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय मंगेश शेठ धुळे. यावेळी झेलची शक्यता असेल. चुकीचं जजमेंट आपण पाहतोय आणि चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या 16. फ्लाइंग स्टार्ट केलाय, स्वप्नवत सुरुवात केली या मैदानावरती, ती म्हणजेच ऋतिक पाटीलने ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये येतोय अजून एक ब्लास्ट षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा बनवल्यात वडवली वाकलन या टीमने. सुरेख सुरुवात, कारण की त्यांना देखील माहिती आहे राजनौली भादवड संघ आहे समोर, त्यामुळे जास्तीत जास्त टोटल इथे बनवावी लागेल. त्याच दिशेने वाटचाल केली, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा बनवल्यात. जे हरी जोशीने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती, त्याच हरी जोशीचा खरपून समाचार घेतला. तब्बल 22 धावा खर्च केल्या, अतिशय महागडे षटक. आणि आता मात्र नवीन गोलंदाज बबलू टायगरने पहिल्या सामन्यामध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी केली होती. 2 विकेट घेतले होते, 14 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. डावखुरी आता हा गोलंदाज. या पुढील सामना असेल चॅलेंजर पारगाव आणि बामणडोंगरी विपक्ष तुर्बे धारावे या 2 संघांमध्ये. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बबलू टायगर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळी लाईन पाहावी लागेल. चेंडू ट्रॅव्हल टू लॉंग स्टॉपच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण केली आहे. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट देखील पाहणार आहोत. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. वाईट +1. एकूण 2 धाव मिळतात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 24 धावा धावफलकावरती. या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ सन्माननीय मंगेश शेठ धुळे साहेब, माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती,
कुलगाव बदलापूर नगर परिषद, तसेच प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अशफाकजी पटेल साहेब, तसेच ज्ञानेश्वर कांबरी, राहुल भोईर, राकेश पाटील, चेतन धुळे, तेजस मिंगल, सचिन देशमुख, रोहन पाटील यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य या क्रिकेट स्पर्धेसाठी एक धाव पूर्ण केली. चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 25. तसेच प्रवीण राऊत, तुषार बेंबलकर, बाळाशेठ कांबरी आणि दुर्वाशेठ धुळे यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी. यावेळी सुरेख गोलंदाजी होती बबलू टायगरच्या माध्यमातून. डीपमध्ये बाळातरे आहेत, खूप चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे सरकेल 26. 26 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट केल्या, स्वप्नवत सुरुवात केली आहे. जी संगणकाला सुरुवात अपेक्षित होती जी सुरुवात करून दिली आहे सलामीचे या दोन फलंदाजांनी, ऋतिक पाटील आणि केतन म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी, यॉर्कर चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय गोलंदाज बबलू टायगर. एक धाव मिळते या चेंडूवरती. लेग बाईटचा इशारा येतोय अजित निकम सरांचा. आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल 27. 27 धावा. कारण की पहिल्या षटकामध्ये 22 धाव बनवल्या होत्या. या षटकामध्ये कमबॅक करतोय गोलंदाज बबलू टायगर. एक नॅचरल लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यावेळी चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन हरी जोशीच्या हातामध्ये विसवतोय. दरम्यानचा हा डॉट बॉल पूर्णपणे डॉमिनेट केलाय बबलू टायगरने. या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी सातत्याने तो करतोय. व्हेरिएशन भरपूर आहे. प्रत्येक चेंडू अचूक टप्प्यावरती पिचिंग करतोय. फुल टॉस चेंडू, फुल टॉस चेंडू फायदा घेऊ शकला नाहीये. एक धाव तर पूर्ण केली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 28 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय गोलंदाज बबलू टायगर. इकॉनॉमिकल गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय. इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय आपल्या गोलंदाजीने बबलू टायगरने. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी समोजेशीने खेळलेत. करिश म्हात्रे आहे आणि चुकणार नाहीये. सुरेख झेल टिपलाय करिश म्हात्रेने डीप लॉंग ऑफ सीमारेषेवरती आणि पहिला मोठा धक्का बसतोय वडवली वाकलन या टीमला. ऋतिक पाटील बॅक टू द पवेलियन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. करिश म्हात्रे येतोय, नवीन गोलंदाज. करिश म्हात्रेने देखील पहिल्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये तोच करिश म्हात्रे येतोय या दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये बबलू टायगरने फक्त 6 धावा खर्च केल्या. केतन म्हात्रे आणि कमलेश पाटील ही जोडी पाहायला मिळते यावेळी वडवली वाकलन या टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. अस्तित्वाची लढाई आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट करिश. यावेळी शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. धावसंख्या 6ने पुढे सरकेल 34. 34 धावा धावफलकावरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतो षटकाराने फलंदाज केतन म्हात्रे, गोलंदाज करिश म्हात्रेचा. ही ओळख आहे, ही खासियत आहे केतन म्हात्रेची. अनेक विक्रम केतन म्हात्रेच्या नावावरती आहेत. राऊंड विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. समोरच्या दिशेने खेळतायत. बाळातरे आहेत डीप लॉंगॉनला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय.
धावसंख्या 1ने पुढे सरकेल 35. 35 धावा धावफलकावरती. ऐतिहासिक हे मैदान आपण पाहतोय. त्या मैदानावरती सुरू असलेली क्रिकेट स्पर्धा, खरवईचं हे मैदान, सातत्याने अनेक मोठ्या स्पर्धा याच मैदानावरती आपण दरवर्षी पाहत असतो. कमलेश पाटील, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्तिमान आहे कमलेश पाटीलची. अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय वडवली या टीमचा. चांगला चेंडू, सुरेख गोलंदाज. फुलर लेनची चेंडू सातत्याने पिचिंग होत आहेत या मैदानावरती. करिश मात्रे खूप चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू जरूर गुडलेनचा वापर केला होता, त्याच्यावरती जर पाहायला गेलं तर शॉर्ट ऑन पोलच्या माध्यमातून षटकार आला. त्यानंतर ॲक्युरेट गोलंदाजी होती. गतीमध्ये परिवर्तन, धावाची संधी आणि फलंदाज बाद. कमलेश पाटीलला स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागतीये. अजून एक धक्का बसतोय वडवली वाकलन या टीमला. कमलेश पाटीलची खेळी संपुष्टात. न्यू बॅट्समन जीत भोईर येतोय. केतन म्हात्रे आणि जीत भोईर ही जोडी पाहायला मिळते यावेळेस वडवली वाकलन या टीमच्या माध्यमातून. फुल टॉस, चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी ह्यूज, मॅक्सिमम षटकार. धावसंख्या 42. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. 42 धावा धावफलकावरती अप्रतिम बॅटिंग करतोय केतन म्हात्रे. ही ओळख आहे केतन म्हात्रेने पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती आणि याही सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करतोय. केतन म्हात्रेच्या बॅटमध्ये येतोय बॅक टू बॅक हा दुसरा षटकार आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 धावा. नवीन गोलंदाज प्रमोद म्हात्रे येतोय या शेवटच्या षटकामध्ये. जीत भोईर ऑन स्ट्राईक. 48 धाव बनवल्यात 16.00च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट प्रमोद. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय, फ्लिक करतोय. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय कारण की शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न असेल केतन म्हात्रेचा कारण की केतन म्हात्रे अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. पहिल्या सामन्यामध्ये देखील 45 धाव बनवल्या होत्या आणि याही सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर केतन म्हात्रेच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार आहेत. 20 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. धावसंख्या 49. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होतोय हायवे एंड कडून गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मिस टायमिंग आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती.
खूप चांगली सुरुवात यावेळी वडवली वाकलन या टीमच्या माध्यमातून, कारण की 4 षटकांचा सामना आहे आणि 50 धाव बनवल्यात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जीत भोईर ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. जीत भोईरच्या बॅटमध्ये येतोय पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. अब तक 56 ही धावसंख्या पाहायला मिळते, ती म्हणजेच वडवली वाकलन या टीमची. ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख गोलंदाजी. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. अजित निकम सरांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते. 57 धावा धावफलकावरती. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. मानाची सन्मानाची लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय आणि चेंडू जातोय मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर. जीत भोईरच्या बॅटमध्ये येतोय वाकलन गावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 63 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रमोद पुन्हा एकदा सज्ज होत आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. वाईड यॉर्करचा वापर करतोय गोलंदाज प्रमोद. मात्र 2 षटकानंतर कमबॅक करतोय. सुटकेचा श्वास घेतला असेल, ज्याप्रमाणे जीत भोईरने बॅटिंग केली होती. 2 षटकार आले होते, त्यानंतर हा चेंडू डॉट येतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. तुर्बे दारावे आणि चॅलेंजर पारगाव आणि बामणडोंगरी या 2 संघांमध्ये हा सामना असेल. यावेळी चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. करेश मात्रे आहे डीप मध्ये. एक धाव तर पूर्ण केली. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, परंतु धावाची संधी आणि फलंदाज बाद होतोय. आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 16.00 च्या सरासरीने 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष ठेवलंय वडवली वाकलन या टीमने राजनोली भादवड या संघासमोर. 24 चेंडू आणि 65 धावांचं लक्ष असेल. यापुढील सामना आपण पाहू शकाल चॅलेंजर पारगाव बामणडोंगरी विपक्ष तुर्बे दारावे या 2 संघांमध्ये. तर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल, टॉससाठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. आणि मोतीराम भोईर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चॅलेंजर पारगाव बामणडोंगरी आणि तुर्बे धारावे या 2 संघांमध्ये हा टॉस केला जाईल. तेजस मात्रे जे संघनायक आहेत पारगाव आणि बामणडोंगरी या टीमचे, आणि दुसऱ्या बाजूला विकी भोईर धारावे तुर्बे. पासष्ट धावांचं लक्ष आहे, ते म्हणजेच राजनोली भादवड या संघासमोर. टॉस जिंकलाय पारगाव बामणडोंगरी या टीमने. 5 षटकांचा सामना असेल. पहिल्या फेरीमधील तिसरा बामणडोंगरी आणि पारगाव या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. इन्व्हाइट केलंय ते म्हणजेच तुर्बे धारावे या टीमला. 65 धावांचं लक्ष आहे आणि 65 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन आपण ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे जवळचे मित्र राहुल चव्हाण यांना. धन्यवाद रोशन दादा.
स्पर्धा आपण पाहताय जय हनुमान क्रीडा मंडळ जोविली गाव आयोजित रबर बॉल स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा याची डोळा आज या खरवई मैदानात रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. जे प्रेक्षक आम्हाला घरबसल्या यूट्यूबच्या माध्यमातून आनंद लुटत आहेत त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत. मंचावरती जे मान्यवर आमच्यासोबत जॉईन झाले त्यांचे देखील खूप खूप आभार. प्रार्थनीय उपस्थिती सकाळच्या सत्रामध्ये मंगेजी विनायक धुळे साहेबांनी दाखवली त्यांचं देखील मनापासून आभार. खऱ्या अर्थात ही स्पर्धा करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकारलेली स्पर्धा सत्यात आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आम्हाला देखील इथे मात्र समालोचन करण्याची संधी दिली त्यांचं देखील आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. अतिशय देखणं आयोजन खूप सारी मेहनत करण धुळे आणि शुभम मस्कर यांच्या माध्यमातून. तर सामना आपण पाहताय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. एका बाजूला विचार केला तर डोंबिवली विभागातील वडवली वाकलन संघ, दुसऱ्या बाजूला भीमिडी विभागातील राजनौली भादवड संघ. नक्कीच एक बिग फाईट मॅच आपल्या भेटीस आली आहे. नक्कीच प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना वाकलन वडवली संघानं 64 धावांचं भलं मोठं डोंगर उभं केलं आहे 4 षटकांमध्ये. आणि द्वितीय सत्रामध्ये फलंदाजीसाठी राजनौली भादवड संघाला इथून मात्र 65 धावांचं हे भलं मोठं डोंगर पार करावं लागेल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये करेश म्हात्रे स्ट्रायकर एंडवर्दी आणि नॉन स्ट्रायकर एंडवर्दी यांनी मागच्या मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली. सागर पहिलाच बॉल यावेळेस गोलंदाजी मार्कवरती कमलेश होते. नक्कीच अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडीशी उचली घेऊन निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात इथून मात्र संघाचं अकाउंट ओपन होईल. एक धाव इथून मात्र स्कोअर कार्डवरती ॲड केली जाईल. यावेळेस वडवली संघाचा गोलंदाज आपण पाहू शकतो कमलेश हॅबिनकडनं सज्ज. यावेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळतो करेशच्या बॅटमधून. जेलची संधी आली होती दूरवरून परंतु त्यांना वेधून बॉल मागे गेला आहे. आणि इथे मात्र केतन म्हात्रेचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. या दरम्यान एक धाव इथून मात्र मैत्रीच्या आतमध्ये कंप्लीट होती आणि एका धावीच्या मदतीनं करेश म्हात्रे स्वतःची इथून मात्र अकाउंट ओपन करतोय. नक्कीच 65 धावांचं इथून मात्र लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि त्या पाठलागची करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये करेश म्हात्रे आणि सागर. एवढे स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सागर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी मात्र खूप चांगली फलंदाजी केली होती तोच सागर एवढेच स्ट्रायकर एंडवरती. यावेळेस देखील सरळ फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि अंपायर सिग्नल डॉट बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती करेश म्हात्रेला बाद करण्याची परंतु संधीचं सोनं मैदानाच्या आतमध्ये करता आलेलं नाही आहे. यावेळेस कमलेशला डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये. टीमची टोटल फलकावरती 2 धावा. यावेळेस मात्र फुलटॉस होता मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकारली फलंदाज सागरनं आणि आता मात्र चेंडू जाईल सीमा पार षटकार. 8 धाबा स्कोअर कार्डवरती. बराच काळानंतर इथं मात्र षटकार पाहायला मिळाला फलंदाजीच्या बॅटमधून. कमलेशच्या अगेन्स्ट ओव्हर द विकेटने बॉलर तयार. यावेळेला देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज तर बीड झाले यष्टिरक्षक देखील बीड झाले आणि चेंडू मात्र एवढेच लॉंग स्टॉप एंडला गेला आणि या दरम्यान एक धाव स्कोअर कार्डवरती नक्कीच 22च्या रूपात येईल. टीमच्या टोटल फलकावरती 9 धावा. नक्कीच षटकार आल्यानंतर कमबॅक केलं होतं कमलेशनं परंतु यष्टिरक्षक थोडीशी चुकी केली. चेंडू लॉंग स्टॉप एंडला गेला आणि एक धाव 22च्या रूपात स्कोअर कार्डवरती ॲड केली गेली. टीमच्या टोटल फलकावरती 9 धावा. 65 धावांचा इथून मात्र पाठलाग करायचा आहे. नक्कीच तुम्हाला मोठे स्ट्रोक इथून दाखवायला लागतील. यावेळेला देखील अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला फलंदाज करेश म्हात्रेचा. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु प्रयत्न इथं मात्र पोचतोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता होती. या षटकार आल्यानंतर इथून मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज कमलेश वडवली वाकलन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यांना फाईट करतोय भादवड रांजणोली संघ फलंदाजी करत असताना. ओव्हर द विकेटने हा बॉल देखील भिरकावून देण्याचा प्रयत्न. बॅटरीने बॉलचा संपर्क होत नाही. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगाने चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. यष्टिरक्षक जीत भोईर अचूक कामगिरी तिथे मात्र करत असताना टीमची टोटल फलकावरती फक्त 9 धावा.
षटक क्रमांक पहिलं इथून मात्र संपुष्टात आला आणि वाजवी गोलंदाज कमलेशच्या माध्यमातून षटकर आला होता तरी देखील फक्त 9 धावा खर्च करतोय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज कमलेशच्या माध्यमातून. नक्कीच 65 धावा इथून मात्र 4 षटकामध्ये बनवायच्या आहेत. सिंगल डबलने काम चालणार नाही आहे. जर तुम्हाला इथून मात्र लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर चौकार षटकार दाखवायला लागतील, कारण दिल्ली अमित बहुत दूर आहे. नक्की तुम्हाला जर लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर बाईकने प्रवास करून जमणार नाही आहे. नेहमीच तुम्हाला इथून मात्र हेलिकॉप्टरने किंवा प्रयत्न करावे लागतील. तर 18 चेंडू अर्थातच 3 षटक आणि 56 धावांची आवश्यकता. एवढीच बॉलिंग ट्रॅकवरती यांनी मात्र खूप चांगली फलंदाजी दाखवली. केतन म्हात्रे मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज सागर. ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल यावेळेस अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु एज लागली आहे. स्वतः एसटी रक्षक पोहोचले चेंडूवरती. शॉट फाईन लेगला तिथे मात्र चेंडूला कॅरी केला आणि या दरम्यान सिंगल रन मैदानाच्या आतमध्ये होईल कंप्लीट. टीमची टोटल फलकावरती डबल डिजिटमध्ये. नक्कीच क्रिकेटचा देवता सचिनजी रमेश तेंडुलकर यांचा जर्सी नंबर 10 नंबर आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोअर कार्डवरती 10 धावा. ओव्हर द विकेटने हा बॉल देखील अनसाईडला विकेट करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक जीत बोर चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि इथून मात्र अचूकरित्या चिपलाय झेल आणि इथे मात्र संपुष्टात आलाय फलंदाज करेश म्हात्रेचा खेळ. तर 10 या आकड्यावरती इथून मात्र पहिला धक्का लागलाय रांजणोली भादवड संघाला. करेश म्हात्रेची खेळी इथून संपुष्टात आली आहे. युनिट नंबर 3 वरती वन डाऊनचा खेळाडू राहुल आलेत. स्ट्रायकर एंडवरती मागील मॅचमध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा किताब भेटला होता तोच सागर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाज केतन. हा ट्रॅकर बॉल यावेळेस अनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. या दरम्यान बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जाईल. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हरच्या माध्यमातून तिसरी धाव होईल का, परंतु 2 धावावरती इथून मात्र समाधान मानलंय आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 12 धावा. नक्कीच थोडीशी शांत आणि संयमी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्लो बट स्टडी अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये रांजणोली आणि भादवड संघाची. गोलंदाज तयार केतन. ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यावेळेस स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये जाईल. पुन्हा एकदा सिंगल रेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. इथून मात्र अक्षरशः जखडून ठेवलाय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका इथून मात्र मारून देत नाहीयेत केतन म्हात्रे. अक्षरशः फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठेकण्याचा काम इथून मात्र करतायत केतन म्हात्रे. 13 धावा स्कोअर कार्डवरती. एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना स्ट्रायकर एंडवरती फलंदाज राहुल. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात 1 धाव स्कोअर कार्डवरती ऍड केली जाईल. 14 धावा स्कोअर कार्डवरती. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. केतन म्हात्रेचा विचार केला तर नेहमीच मोठ्या मोठ्या संघातून ओपनमधून देखील वर्णी लागते या खेळाडूची. मग जागृती स्पोर्ट्स डोंबिवली असो, विके प्रतिष्ठान असो, यावेळेस देखील एज लागते. एसटी रक्षक पुन्हा एकदा चुकी करणार नाही आहे. यावेळेस अजूनही धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद.
षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज केतन म्हात्रेचं मी कौतुक करेन, कारण 5 चेंडूचा खेळ इथे मात्र झाला या षटकामध्ये आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात, 2 गडी देखील बाद केल्यात. खूप चांगली गोलंदाजी केतन म्हात्रेच्या गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संघनायकानं जबाबदारी दिली होती, नक्कीच विश्वास दाखवला होता केतन म्हात्रेवरती आणि त्याच जबाबदारीचा इथून मात्र विश्वासावरती खरा उतरलाय. संधीला मिळालेल्या संधीचं सोनं इथून मात्र केतन म्हात्रे करत असताना फक्त इथून मात्र 5 धावा खर्च करतोय. तर या दरम्यान जोईली गावचे उद्योजक विष्णूजी धुळे साहेब यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज कमलेश पाटीलने 9 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 20 मध्ये फटका इजूकिट केलाय आणि आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देत असताना फलंदाजाच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान इनामपुरीचे कुणालजी पाटील आणि अरविंदजी पाटील साहेब, आता जो ठाणा रायगडचा सामना झाला होता त्याचे आयोजक यांचं देखील शुभागमन झाले. स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. या दरम्यान जोईली गावचे उद्योजक बाबाजी शांताराम धुळे यांचं देखील शुभागमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत. खूप चांगली गोलंदाजी इथून मात्र हाताळली होती गोलंदाज केतन म्हात्रेंना. 5 चेंडूचा अपवाद वगळला तर 6व्या चेंडूवरती इथून मात्र षटकार आला. 5 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या, परंतु अंतिम चेंडूवरती इथून मात्र 6 धावा आल्या आणि द्वितीय षटकामध्ये मात्र 11 धावा खर्च केल्या गोलंदाज केतननं. टीमची टोटल फलकावरती 20 धावा. यावेळी सांघिक कोट्यातील तिसरं वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज ऋतिक ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल यावेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू आऊ कॉर्नरला जाईल. क्षेत्ररक्षक बीट झाले होते, परंतु बॅकअप खूप चांगला मिळाला. ऋषी बोवीर होते. या दरम्यान 2 धावा भरधाव वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबीच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 22 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. अद्याप 11 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणारे 11 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. दिल्ली अभी बहुत दूर आहे. इथून मात्र मोठे स्ट्रोक दाखवायला लागतील रांदोली भादवड संघाला, कारण 43 धावेची अजून गरज आहे 11 चेंडूमध्ये. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज सागरच्या बॅट मधून. यावेळेस चेंडू जाईल सीमा पार, आउट ऑफ द पार. षटकार. षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने टीमची टोटल फलकावरती 28 धावा. 8 चेंडू आणि 18 धावांवरती खेळतोय वैयक्तिक. सागर नेहमीच सलामीला येतोय आणि खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आता देखील सलामीला आलेत आणि मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभे आहेत. शेवटच्या चेंडूपर्यंत जर सागर खेळपट्टीवरती राहिले तर इथून मात्र खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस देखील फुलटॉस चेंडू होता, तोफा होता. दोन्ही हातांनी कबूल करत असताना चेंडू सीमा पार. सागरच्या बॅटमधून सलगचा दुसरा षटकार.
तर इनामपुरीचे कुणालजी पाटील साहेब आणि अरविंदजी पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत। या आपण आमच्या व्यासपीठावरती आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत। सलगचा दुसरा षटकार आला फलंदाज सागरच्या बॅटमधून। मी आधीच म्हटलं होतं खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। नेहमीच सलामीला येऊन खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। सलगचे 2 षटकार आलेत फलंदाजीच्या बॅटमधून। टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने वेगाने पुढे सरकली आहे 34 धावा स्कोर कार्डवरती। मागील मॅच मध्ये देखील करेश मात्रे सलामीला येऊन लवकर बाद झाले होते, सस्त्यात बाद झाले होते। आता देखील तेच चित्र पाहायला मिळालं। करेश मात्रे मात्र लवकर बाद झाले आणि त्याच्यानंतर संघाचा डाव इथून मात्र सागर सांभाळत असताना आता मात्र फलंदाजाला सूर सापडलाय। खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते। सलगचे 2 षटकार सागरच्या बॅटमधून पाहायला मिळाले। षटकातील 3 चेंडू शिल्लक असेल, अर्थातच 9 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता। आमचे गुणलेखक प्रेम धुळे आमच्यापर्यंत अचूक माहिती देत असताना आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची देखील आम्हाला पाहायला मिळते। सकाळपासूनच अचूक गुणलेखन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। खूप चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीया। डोंबिवली विभागातील 2 संघ, वाकलन वडवली संघ आणि त्यांना फाईट करताय भीमटी विभागातील 2 संघ, बादोड आणि राजरोली संघ। एका बाजूला विचार केला तर केतन म्हात्रे, कमलेश पाटील आणि त्यांच्या अगेन्स्ट करेश म्हात्रे आणि सागरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलर तयार होईल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक थोडेसे मागडे। इथे मात्र यावेळेला देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र व्हाईट इज लॉंग ऑनला येईल। तिथे मात्र कमलेश होते, थोडेसे फंबल जरूर झाले। या दरम्यान चेंडूला उत्तम फेक करतील। पुन्हा एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये भरता वेगाने पूर्ण केला जातील। परंतु सागरच्या माध्यमातून टीम चेंडू पुन्हा एकदा पुढे सरकेल 36 धावा स्कोर कार्डवरती। षटकातील 2 चेंडू शिल्लक, 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता। नक्कीच मॅच शेवटच्या चेंडूवरती येईल या तत्तील मात्र शंका नाही। मी आधीच म्हटलं होतं सागर धडाकेबाज फलंदाज आहे। हाफ ट्रॅकर बॉल होता, पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये। यष्टीरक्षक चेंडूवरती गेले ते यावेळेस चेंडू लॉंग स्टॉप एंडला। या दरम्यान उत्तम फेक करतील, 2 धावा भरता वेगाने इथून पूर्ण होतील। नक्कीच समीकरण आता मात्र बदलेल। येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता। या अंतिम चेंडूवरती इथून मात्र सामन्याचा निकाल लागेल, कारण या चेंडूवरती जर षटकार आला तर 6 चेंडूवरती 21 धावांची आवश्यकता असेल आणि जर चेंडू आला डॉट इथून मात्र 27 धावांची अंतिम षटकामध्ये गरज असेल। बॉलर तयार, नक्कीच गोलंदाज थोडेसे महागडे इथे मात्र पाहायला मिळाले। गोलंदाज ऋतिक, महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाज ऋतिकची। मी आधीच म्हटलं होतं शेवटच्या चेंडूपर्यंत जर सागर फेलपट्टीवरती राहिले तर चित्र वेगळं असेल। यावेळेला देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र बॅट बॉलचा संपर्क झालेला नाही। ड्रिल करून दाखवतात फलंदाज। हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु यावेळेस चेंडू जाईल डॉट। निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू, अर्थातच 1 षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता। तर शेवटचा षटक हाताळण्यासाठी ठाणे जिल्ह्याचा शूरवीर म्हणून ज्याला नेहमीच संबोधलं जातं जीत भोईर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती राऊंड विकेटना
समोर फलंदाज भावेश ठाकरे यावेळेस बीट होत आहेत. यष्टीरक्षक देखील बीट झाले. चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून इथून मात्र थर्डमॅनच्या दिशेला जाईल. या दरम्यान बाईकच्या रूपात एक धाव. इथून मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. नक्कीच 1+1 अशा 2 धावा इथून मात्र ॲड केल्या जातील. आता मात्र समीकरण वेगळं असेल. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. यावेळेस ठाकर एंडवरती हार्ड हिटर फलंदाज. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर. नक्कीच क्षमता आहे या फलंदाजाकडे. नक्कीच या मॅचमध्ये देखील 3 षटकार दाखवले याच फलंदाजाने. येणारे 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. राऊंड विकेटने गोलंदाज तयार. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर यावेळेस इन स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू मात्र थोडंसं बाहेरच्या बाजूला वळण घेऊन निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. फर्स्ट गोलंदाजी गोलंदाज जीत भोईरच्या माध्यमातून नेहमीच खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऑलराऊंडर खेळ त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. खूप चांगली फलंदाजी देखील त्यांनी दाखवली होती याच मॅचमध्ये. आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना यावेळेला देखील आडव्या बॅटने खेळून काढला. चेंडू मात्र कार्पेटच्या माध्यमातून जाईल खाऊ कॉर्नरच्या दिशेला. खेळाडू तिथे मात्र कमलेश पाटील आले होते. अचूकरित्या तिथे मात्र चेंडू कॅरी केला. उत्तम फेक केली. या दरम्यान सिंगल होईल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 4ही चेंडू इथून मात्र सीमारेषे बाहेरच धाडावे लागतील. भावेश ठाकरेचा हा बॉल यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून वाईडिश लॉंग ऑफला येईल. कृतिक आले होते चेंडूवरती. नक्कीच खूप चांगला फटका पाहायला मिळाला. परंतु आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल कारण येणारे 3 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. खूप चांगली मॅच. यावेळेला देखील कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनला येईल. इथून मात्र फिल्डर बीट झाले होते. उमेश होते आणि त्यांना देखील बीट करून चेंडू डीपमध्ये बॅकअपला कमलेश आले होते. त्यांना पण बीट करून चेंडू गेला सीमापार चौकार. 2 चेंडू. यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू जाईल सीमा पार. षटकार. एकतर्फा सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण येणारे 1 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये झुंज देत आहेत परंतु आता मात्र उशीर झालाय कारण 1 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. यावेळेस देखील फटका चांगला आहे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार आलाय परंतु इथून मात्र संघ विजयी ठरतोय. वाकलन वडवली संघ विजयी. संघाचं हार्दिक अभिनंदन. तर परास्त झालेल्या राजनोली भादवड संघाचं देखील कौतुक. पुढील वाटचालीस शुभेच्छा. तर ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच याने मात्र फलंदाजी करत असताना 21 धावांची खेळी गेली आणि गोलंदाजी करत असताना एक षटक